रॅलीमध्ये सगळे झाडून मतदारसंघातले लोक आले, याचा आनंद आणि मला समाधान आहे. खरं म्हणजे हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि यांनी मला निवडून दिलं सलग 4 वेळा आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, याचा मला आनंद आहे. साहेब, महाविकास आघाडीच्या वतीनं आज जाहीरनामा दाखवण्यात आलेला आहे. शिंदे साहेब, जाहीरनाम्यामध्ये तुमची नक्कल केली आहे. शिंदे साहेब, माझ्या माणसांना तर हातबीत करू दे, ते दाखवत नाही. तुमचीच नक्कल केली आहे कोणी? आघाडी सरकारने. लाडक्या बहिणी पुढे चला, लाडक्या बहिणी पुढे चला. त्याला जरा थांबायला सांग. ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार महायुतीचा जो वचननामा आहे तो आम्ही महायुतीच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला. आजही अमितभाईंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. आता आम्ही जे 10 कलमी 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला तेच सर्व त्यांनी पंचसूत्री म्हणजे थापासूत्री मी म्हणेन कॉपी केलेली आहे. खरं म्हणजे आमचा वचननामा आणि आमची कामं आमचे निर्णय चोरून त्यांनी त्यांचा वचननामा बनवला आहे. ही राज्यातली पहिली अशी घटना आहे. त्यांना दुसरं काय त्यांनी केलं नाही तर बोलणार काय. त्यामुळे महायुतीचा वचननामा जो आहे तो आम्ही पूर्ण करणार. आमचा वचननामा चोरणारे जे लोक आहेत महाविकास आघाडी त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, कारण त्यांनी केलेली फसवणूक लोकांना माहीत आहे. ठिकठिकाणी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री होतील, महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे असतील, अशा प्रकारचे बॅनर्स देखील लागलेले आहेत. नागरिकांचा देखील असा सूर आहे, काय सांगाल? हे नागरिकांचं प्रेम आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, पण आम्ही मुख्यमंत्री पदासाठी आमची शर्यत नाही आहे. मला करा माझा चेहरा बनवा. परंतु आम्हाला महायुती सरकार या ठिकाणी पुन्हा आणायचं आहे. मला काय मिळालं यापेक्षा राज्यातल्या जनतेला काय आम्ही देणार, या महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे ध्येय आमचं आहे. सर, बटेंगे